नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्ण पंढरनाथ धामणे, एम.ए. सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर द्वितीय वर्ष सत्र तिसरे या वर्गाच्या राज्यघटनेची ओळख या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्याख्यानात आपण मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आधुनिक घटनात्मक शासनाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य या शब्दात मार्गदर्शक तत्वांचा निर्देश करता येईल. आधुनिक लोकशाही राज्याचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील सर्व स्पर्शी कार्यक्रम या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शक तत्वांचा गौरव केला आहे. भावी विधिमंडळांनी आणि कार्यकारी मंडळांनी त्यांच्याकडे असलेली वैधानिक आणि कार्यकारी सत्ता कशी राबवावी यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी घटनेत ही तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. म्हणजेच यामागे केवळ पवित्र घोषणा अथवा आश्वासन हा हेतू नाही. उलट घटना समितीची अपेक्षा अशी आहे की देशाच्या शासनामध्ये या तत्वांना महत्त्वाचे अधिष्ठान जे आहे ते प्राप्त व्हावे. मग अशी जी कोणती तत्वे आहेत त्यांचा आता आपण टप्प्याटप्प्याने आढावा घेणार आहोत. पहिलं तत्व आपण बघणार आहोत की समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य. भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवण्याचे अधिकार जे आहेत ते प्राप्त होतात. कलम 14 नुसार कायद्यासमोर समानता हा एक मूलभूत हक्क जो आहे तो स्वीकारला गेला आहे. जिथे धर्म, भाषा, जात, लिंग, प्रादेशिकता अशा कोणत्याच आधारावर भेदभाव केला जाणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समान संधी मिळेल. कलम 39 नुसार जे मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेले आहे त्यानुसार समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. समान न्यायाची संधी म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागाची समान संधी, जेणेकरून समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासून वंचित राहू नये. परंतु न्यायालयात न्याय मागण्याकरता प्रत्येक व्यक्तीला तिच्या हक्कांची जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर त्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या कायद्यांची माहिती असणं आवश्यक आहे. याही पुढे न्यायालयात दाद मागण्याकरता न्यायालयीन खर्च म्हणजेच कोर्ट फी व इतर खर्च, तसेच न्यायालयापुढे प्रकरणांची योग्य प्रकारे मांडणी करण्याकरता तज्ञ वकील व त्याकरता लागणारा खर्च, अशा सर्वांचीच आवश्यकता जी आहे ती आपल्याला दिसून येते. मग दुर्बलांसाठी विधी सहाय्य हे एक महत्त्वपूर्ण असं कार्य आहे जे राज्याच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेतील एक अविभाज्य अंग आहे. या महत्त्वाच्या घटकांचे उद्दिष्ट समाजातील दुर्बल व मागासवर्गीय घटकांना न्याय मिळवून देणे हे आहे. जोपर्यंत नागरिकांना शिक्षण व रोजगारासारखे मूलभूत अधिकार तसेच त्यांना स्वाभिमानाने, सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देता येत नाही, तोपर्यंत लोकशाही असा खरा अर्थ जो आहे तो आपण आपल्या आयुष्यात साध्य करू शकत नाही. सर्व नागरिकांच्या, विशेषतः जे दुर्बल आहेत, जे गोरगरीब आहेत, त्यांच्या हक्कांचं व हितांचं रक्षण आणि जोपासना करण्यासाठी समान न्याय व कायदेशीर मोफत सल्ला जो आहे तो साध्य करणं आवश्यक आहे. कोणताही कायदा, कल्याणकारी योजना इत्यादी बाबतीत जेव्हा आपण लक्ष देतो त्यावेळी आपल्याला कळेल की जोपर्यंत लोकांमध्ये त्यांच्या हक्कांसंबंधी किंवा ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते जे उपाय आहे त्या उपायासंदर्भात जोपर्यंत अज्ञान असेल तोपर्यंत असे कायदे, अशा कल्याणकारी योजना ज्या आहेत
त्यांची अंमलबजावणी ना योग्य पद्धतीने होऊ शकते, ना त्याच्या माध्यमातून जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपण साध्य करू शकतो. म्हणजेच कायद्याचं राज्य जे आहे या संकल्पनेचे आवश्यक तत्व असे आहे की कोणालाही कायद्याचा भंग केल्याच्या कारणाशिवाय शिक्षा होता कामा नये. आणि त्या कायद्याचा भंग केला की नाही हे कसे कळणार? तर हे स्वतंत्र आणि निपक्ष अशा न्यायालयीन यंत्रणेमार्फतच ठरवले जावे. कोणाचीही मालमत्ता कायद्याच्या अनुमतीखेरीज हिरावली जाऊ नये आणि कोणीही कायदा हातात घेता कामा नये. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाची शहानिशा करायची असेल तर त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेला महत्त्व द्यायला हवं. एव्हाना न्यायालयीन प्रक्रियेमार्फतच ती व्हायला हवी. प्रत्येकाला आपले म्हणजे न्यायालयापुढे किंवा शासकीय अधिकाऱ्यांपुढे मत मांडण्याची संधी मिळायला हवी. तांत्रिक प्रश्न उपस्थित जर झाले तर त्या बाबतीमध्ये त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. कारण ते मार्गदर्शन जर मिळालं नाही तर त्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतो. कायद्याबाबतचे अज्ञान आणि तज्ज्ञ वकिलांची मदत न मिळणं यामुळे संबंधित व्यक्तीस आपल्या हितास व हक्कास मुकावे लागते. या दृष्टीने लोकांमध्ये कायद्याची साक्षरता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक ठरते. याशिवाय कायदे जे आहेत ते भारतीय भाषेमध्ये लिहिलेले असावेत आणि सर्वांना समजतील अशा पद्धतीने ते समजावून सांगितले. ज्या दुर्बल घटकांसाठी आपण कायद्यांची निर्मिती करतो, कायदे बनवत असतो आणि त्यांनाच जर ते कायदे समजत नसतील, म्हणजे ज्यांच्या हितार्थ हे कायदे केले जातात त्या कमकुवत घटकांनाच प्रचलित कायद्याबाबत जाणीव नसेल, ते अनभिज्ञ असतील, तर त्या कायद्याची कारवाई कशी होणार हाही एक प्रश्नच आहे. म्हणजे त्या व्यक्ती स्वतःच्या हक्कांसाठी कसे लढणार? तर त्या दृष्टीने त्यांच्यामध्ये जाणीव जागृती होणं गरजेचं आहे. याशिवाय बघा की 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून विधी सहाय्याबाबतचे कलम 29 क संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आले. या कलमाचा आशय जो आहे तो अशा पद्धतीचा होता की राज्य हे कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल याची निश्चिती करेल आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थनामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही याची शाश्वती म्हणून अनुरूप विधी विधानाद्वारे किंवा योजनाद्वारे अन्य कोणत्याही मार्गाने विधी सहाय्य मोफत उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही आणि कायद्याचे राज्य या संकल्पना आपल्याला साध्य करायच्या आहेत आणि त्या साध्य करण्यासाठी त्या एकमेकांना कशा परस्पर पूरक आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. व्यक्ती स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय या 3 मूल्यांवर हे लोकशाही आणि कायद्याचे राज्य आधारित आहे आणि या मूल्यांना जर आपल्याला प्रत्यक्षरित्या साकार करायचं असेल तर त्यासाठी कार्यक्रम, निष्पक्ष, निर्भय आणि तत्वनिष्ठ अशा न्याय व्यवस्थेची आवश्यकता असते. अन्यायाचे निवारण करणं, प्रत्येकाच्या हक्काचं रक्षण होणं आणि कायद्यानुसार व्यवहार चालणं हे या न्याय व्यवस्थेत अवलंबून आहे. न्याय व्यवस्थेत परिवर्तन होऊन ते सामाजिक परिवर्तनात सहाय्यभूत होण्यासाठी विधी सहाय्य योजना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होणं आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये जे समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य याची जी तरतूद झालेली आहे ती तरतूद बघताना आपल्याला लक्षात येईल की समाजामध्ये त्याची किती गरज आहे. कारण न्याय जो आहे ही आपली एक सामाजिक गरज आहे. सरकार आणि समाज यांच्याकडून दुर्लक्ष झाले तरी निदान कोर्टात आपल्याला न्याय मिळावा अशी आपली अपेक्षा असते आणि त्या दृष्टीनेच हे तत्व मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण बघतो की तालुक्यापासून
दिल्लीपर्यंत आपण एक न्याय व्यवस्था उभी केली आहे. आता तर न्याय मिळणं सोपं जावं म्हणून लोक न्यायालयाची देखील स्थापना झालेली आहे. आणि जिथे दुर्बल घटक किंवा गोरगरिबांचा आपण विचार करतो आहोत, त्यांच्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला देणाऱ्या संस्थाही उभ्या राहू लागल्या आहेत. गरजू आणि गरीब माणसाला सुद्धा न्यायासाठी झगडता यावे अशी या उपायांमागील कल्पना आहे. मात्र जेव्हा आपण या संदर्भात प्रत्यक्षातील परिस्थिती काय आहे ती जेव्हा जाणून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की खऱ्या अर्थाने ही स्थिती साध्य करणं म्हणजे न्यायाची स्थिती निर्माण करणं किती अडचणीचं आहे किंवा किती कठीण आहे. कारण वकिलांची फी, कागदपत्रांचा खर्च यामुळे न्याय जो आहे तो महाग बनत चालला आहे. पैसे खर्च केल्याशिवाय न्याय पदरी पडत नाही. शिवाय न्याय कधी मिळेल तेही सांगता येत नाही. सर्व न्यायालयांमध्ये खटले पडून असतात, कामाची गर्दी असते. मग एकदा खटला दाखल केला की वर्षानुवर्ष थांबून राहावं लागतं. मग त्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या, त्या नागरिकाच्या हाती काहीच येत नाही. पोलीस, वकील, मध्यस्थ अशा सर्वांकडून हे खटलेकरी जे आहेत ते अडवले जातात. त्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होतो असा नेहमीचा अनुभव आहे. शिवाय न्याय मिळतो तोही इंग्रजी भाषेत. तो अशिलाला समजणेही दुरापास्त असतो. एकूणच आपली न्याय व्यवस्था विसंगतीने भरलेली आहे. आरोपी श्रीमंत किंवा प्रतिष्ठित असेल तर त्याला जामीन, अटकपूर्व जामीन वगैरे सवलती मिळणं सोपं जातं. पण त्या उलट अनेक राज्यांमध्ये अंडर ट्रायल म्हणून शेकडो आरोपी वर्षानुवर्ष कच्च्या कैदेत आहेत असंच दिसून येतं. अंडर ट्रायल म्हणजे त्यांच्यावरील आरोपाची सुनावणी होऊन निकाल लागायचा असतो. या मधल्या काळात त्यांना तुरुंगातच राहावे लागते. गुन्हा सिद्ध झाला आणि शिक्षा झाली तर जेवढा काळ तुरुंगात राहावे लागते त्याहूनही जास्त काळ कच्च्या कैदेत राहावे लागते. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की आरोपी हा श्रीमंत प्रतिष्ठित असेल किंवा आरोपी हा गरीब असेल तर दोघांच्या बाबतीमध्ये परिस्थिती जी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. आणि त्यामुळेच भलेही न्याय हा सामाजिक पातळीवर प्रत्येकाची गरज म्हणून अस्तित्वात असला तरी सुद्धा तो सर्वांना मिळतोच असे नाही. म्हणजे मोफत कायदेविषयक सल्ला देणाऱ्या संस्था आहेत, मार्गदर्शक तत्वांमध्ये याचा समावेश झालेला आहे. पण तरीही आजही वास्तविक परिस्थिती जी आहे ती या समान न्यायाच्या पलीकडची आहे. न्याय मिळण्यामध्ये जी दिरंगाई होते आहे, जी वेळही वाया जातो आहे, पैसाही वाया जातो आहे आणि त्याही पलीकडे त्या व्यक्तीला कायद्याची संपूर्ण अशी माहिती नाहीये, स्वतःच्या हक्कांची अशी जाणीव नाहीये, ज्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला थोडी बिकट बनलेली दिसून येते. आता म्हणजे बऱ्याचदा असं होतं की भांडणं सोडवण्यापेक्षा ती चालू ठेवण्यालाच न्यायव्यवस्थेने कुठेतरी हातभार लावलेला दिसतो. आज अधिक लवचिक अशी लोक न्यायालय, कुटुंब न्यायालय ही अस्तित्वात येऊ लागली आहे. पण एकूण त्यामुळे न्यायव्यवस्थेवर ताण पडतो आहे. हा ताण पडल्यामुळे न्यायव्यवस्थेच्या कार्यावर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे व्यक्तीचं कायद्याविषयी असणारं अज्ञान, कायद्याचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती, याशिवाय न्यायालयाच्या कामकाजात वाढू लागलेल्या गैरप्रवृत्ती यांच्यामुळे न्यायाचा प्रश्न जो आहे तो जास्त बिकट बनत चाललेला आहे. मग यामुळे काय होतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशासारखी वक्तव्य जी आहेत ती कुठेतरी न्यायव्यवस्थेवर असणाऱ्या विश्वासाला तडा निर्माण करणाऱ्या दिसून येतात. भारताच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये खोलवर रुजलेल्या ज्या सामाजिक विषमता आहे, जो भेदभाव आहे तो नष्ट करायचा असेल तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांचा पुरस्कार करणं गरजेचं आहे. म्हणजेच लोकशाहीचं राज्य प्रस्थापित करणं गरजेचं आहे. आणि या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये कायद्याचं राज्य जर निर्माण केलं तर आपण सर्वांसाठी एक समान संधी जी आहे ती या व्यवस्थेमध्ये निर्माण करू शकतो. म्हणजे इथे एका व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा बळी घेऊन दुसऱ्याला स्वातंत्र्य
दिले जाणार नाही आणि जे दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांच्या लाभासाठीच फक्त या समतेच्या तत्वाचं उल्लंघन होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ते केव्हा होईल, जेव्हा आपण दूरदर्शी आणि सर्जनशील असे राजकीय विचार निर्माण करू तेव्हा. त्याशिवाय राज्य समान न्याय किंवा मोफत कायदेविषयक सहाय्य अशी तरतूद करूनही आपल्याला आवश्यक असणारी जी सामाजिक न्यायाची भूमिका आहे किंवा आर्थिक न्यायाची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊ शकणार नाही. धन्यवाद.